मी पण म्हणतो मला किती मोठं पद देवानं दिलं, परंतु देव ज्यास माझ्या जीवनाकडे पाहतो त्यास तो म्हणतो हे जगातल्या लोकांनी तुला दिलेलं मोठं पद आहे. माझ्या दृष्टिकोनातनं मोठा व्यक्ती तो ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये पाप क्षमा करणारं अंतःकरण आहे, त्या तोच देवाच्या दृष्टिकोनातनं मोठा आहे. तुमच्या अंतःकरणात क्षमाच नाहीये. तुमचं अंतःकरण कठोरतेनं भरलेलं आहे. तुमचं अंतःकरण जजमेंट करणारं, न्याय करणारं अंतःकरण. तुमच्या अंतःकरणामध्ये एखाद्या व्यक्तीचा विध्वंस जर असेल, एखाद्या व्यक्तीनं आणि त्यानं दंड भोगावं या प्रकारचं जर तुमचं अंतःकरण असेल, तर लक्षात ठेवा तुम्ही कितीही मोठी व्यक्ती असा, किती ज्ञान तुमच्याकडे असू द्या, तुमचं आत्मिक जीवन, ज्याला तुम्ही आत्मिक जीवन म्हणता ते सर्वोच्च पातळीवरती तुमच्या प्रार्थनेनं पुष्कळ लोक बरे होऊन जाणारे असतील. तुमच्या प्रार्थना पुष्कळना नाशाकडनं बाहेर काढणाऱ्या प्रार्थना असतील. तुमचं प्रार्थना अनेक लोकांमध्ये परिवर्तन करणाऱ्या प्रार्थना असतील. पण तुमच्या अंतःकरणामध्ये जर क्षमाच नसेल तर लक्षात ठेवा तुमच्या आत्मिक जीवनाला देवाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात खालची पातळी आहे. सगळ्यात खालची पातळी. शास्त्र सांगतं तुम्हाला दिलेलं सर्वोच्च पद. आज प्रभूनं मला ही जागा दिली, मला माझी जागा, मी माझ्या जागेसंबंध, मी तुमच्या जागेसंबंधानं बोलत, परंतु ज्या जागेवरती मी आहे, ज्या जागेवरती प्रभूनं मला ठेवलेलं आहे, या जागेचं महत्व काय? तो म्हणतो लोकांचं तारण. पहिल्यांदा तर लोकांचं तारण. लक्षात घ्या, जर क्रुसाकडे तुम्ही पाहता तर येशू ख्रिस्त क्रुसावरून म्हणतो हे बापा यांना क्षमा कर. म्हणजे उद्देश काय त्याचा, काय ध्येय त्याचं होतं? लोकांचं तारण व्हायला पाहिजे. मग लोकांचं तारण कसं होणार आहे? क्षमाच मिळाली नाही तर लोकांचं तारण कसं होणार आहे? बरं, दुसरी गोष्ट, क्षमा हे काही तुम्हाला ऑप्शन नाही. केली तर चालेल, नाही केलं तर सोडून द्या, हे ऑप्शन पण नाही. जशी मी आपल्या अपराधांची, मग तिथं त्यांनी प्रार्थनेत सांगितलं ना, पहिले तू मग मी. जशी मी आपल्या अपराधांची, म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांच्या अपराधांची क्षमा. बरं, क्षमा म्हणजे विसरून जाणं.